नमस्कार, माझा आवाज येतोय का? माझा आवाज येत असेल तर कृपया कोणीतरी सांगा. मी दिसतोय का आणि आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय का? कृपया कोणीतरी कॉमेंट टाकून कळवा आवाज येतोय म्हणून. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. येषां चरण सान्निध्यात् भयमुक्तो भ्रमाम्यहं, ज्ञानाप्तये तुदान् वन्दे यज्ञेशान् गुरुनायकान्, माणिक्यवीणामुपलालयन्तीं मदालसां मञ्जुलवाग्विलासां, माहेन्द्रनीलद्युतिकोमलाङ्गीं मातङ्गकन्यां मनसा स्मरामि. चतुर्भुजे चन्द्रकलावतंसे कुचोन्नते कुङ्कुमरागशोणे, पुण्ड्रेक्षुपाशाङ्कुशपुष्पबाण हस्ते नमस्ते जगदेकमातः. माता मरकतश्यामा मातङ्गी मदशालिनी, कटाक्षे तु कल्याणी कदम्बवनवासिनी, जय मातङ्गतनये जय नीलोत्पलद्युते, जय संगीतरसिके जय लीला शुकप्रिये. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रावण मासी ज्ञानेश्वरी प्रवचने हा उपक्रम आपल्या सेलू नगरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून, जवळपास 14 वर्षापासून हा चालू आहे. आणि या उपक्रमाच्या निमित्तानं दरवर्षीच ज्ञानेश्वरीवरची विविध अभ्यासकांची, ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांची प्रवचनं हे सेलूला होत असतात आणि त्याला श्रोत्यांचा सुद्धा भरभरून प्रतिसाद मिळत असतो. हे मी अनेक वेळा अनुभवलेलं आहे. यावर्षी मात्र या जागतिक महामारीच्या संकटामुळं प्रत्यक्ष तिथं जाता येत नाही, म्हणून ही एक व्यवस्था, ही एक योजना फेसबुकच्या माध्यमातून आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था केली. याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक धन्यवाद आणि आभारही. आयोजक असलेले श्री संजयजी पिंपळगावकर आहेत, श्री वसंतबुवा मंडलिक आहेत आणि अजून तिथं असलेले जे लोक आहेत या सगळ्यांनाच धन्यवाद की या निमित्तानं यावर्षीचा आपला हा जो उपक्रम आहे त्याचा खंड नाही पडला. अनुष्ठान सकृत्कृतः शास्त्रार्थः अनुष्ठितो भवति असा एक शास्त्राचा नियम आहे की एकदा जरी केलं, थोडं जरी केलं तरी त्यानं शास्त्र पूर्ण होतं, असं एक साधारणपणे आपल्याकडे एक नियम आहे. त्यानुसार प्रत्यक्ष जरी नाही जमलं तरी सुद्धा थोडं का होईना या पद्धती, या माध्यमातून का होईना आपण ही प्रवचनाची सेवा आपण त्याबद्दल करू शकतोय. म्हणून प्रथमतः आपल्या मंदिराचं अधिष्ठान असलेलं सेलू नगरीचं ग्रामदैवत असलेले श्री केशवराज बाबासाहेब यांच्या चरणी मी नमस्कार करतो. गुरुदेवांच्या चरणी नमस्कार करून आपल्या या ज्ञानेश्वरीच्या चिंतनाला मी प्रारंभ करत आहे. भगवद्गीतेतील 9व्या अध्यायातला 22वा श्लोक जो प्रसिद्ध आहे, अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्, हा जो प्रसिद्ध श्लोक आहे, या श्लोकाच्या अनुषंगानं ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं जे चिंतन आहे त्या अनुषंगानं काही प्रवचन म्हणा, चिंतनच आपण म्हणू, प्रवचन म्हणणं योग्य नाही होणार, तर चिंतन मांडण्याचा माझा हा प्रयत्न राहील. भगवंतांनी 9व्या अध्यायामध्ये सांगितलेला हे जे अनन्यास चिंतयन्तो माम हा जो श्लोक आहे, हा भगवद्गीतेचा सर्वात मोठा मूर्धन्य श्लोक आहे असं मला व्यक्तिशः खूप वेळा वाटतं. भगवद्गीतेत असे अनेक रत्न आहेत, श्लोक रत्न आहेत, श्लोकाची खूप रत्न आहेत, पण या सगळ्या श्लोकरत्नामध्ये सर्वात वरच्या दर्जाचा जर कोणता श्लोक असेल तर तो हा आहे.
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. याचं कारण मला जे वाटतं ते म्हणजे असं आहे की भगवंतांनी या श्लोकाच्या निमित्तानं एक मोठं आश्वासन तुम्हा आम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे, एक अभिवचन आम्हाला दिलेलं आहे. आश्वासन म्हणल्यापेक्षाही त्याच्यापेक्षाही चांगला शब्द जर वापरायचा असला तर ते अभिवचन दिलेलं आहे की जो कोणी अनन्य भावेने मला शरण येईल, जो कोणी अनन्य भावेने माझं चिंतन करेल, असे जे कोणी करतील त्या सगळ्यांचं मी नित्य अभियुक्त जे माझ्याबरोबर म्हणजे माझ्याशी नित्य संबंधित आहेत, एकही क्षणाचा ज्यांचा जात नाही की जे माझ्याशिवाय राहत नाहीत, एकही क्षण ज्यांना माझ्याशिवाय करमत नाही, एकही क्षण ज्यांना माझा विसर पडत नाही, असे जे कोणी महात्म्य असतील त्या सगळ्या महात्म्यांचा योग आणि क्षेम मी चालवतो, असं स्पष्टपणे भगवंताच्या तोंडातून आलेले हे वचन आहे. भगवंताचं हे वचन फार महत्वाचं आहे. इतर काय आपल्याकडे आपण अनेक स्तोत्रपाठ वगैरे करतो बघा, त्या स्तोत्रामध्ये फलश्रुती असते. उदाहरणार्थ गणपती अथर्व शीर्ष घ्या, सर्व प्रसिद्ध आहे म्हणून सांगतो की गणपती अथर्व शीर्षाच्या नंतर एतद अथर्व शीर्षम यो धीते सब्रह्म भूयाय कल्पते स सर्वत सुखमेधते स पंचमहापापात् प्रमुच्यते वगैरे वगैरे त्या ठिकाणी फलश्रुती दिलेली आहे. किंवा विष्णू सहस्रनाम घ्या, विष्णू सहस्रनामात सुद्धा फलश्रुती आहे की जो कोणी म्हणे वेदांत गो ब्राह्मण स्यात् क्षत्रियो विजयी भवेत् वैश्यो धनसमृद्ध स्यात् शूद्र सुगममाप्नुयात् वगैरे वगैरे फलश्रुती. पण ही फलश्रुती जी सांगितली ती त्या स्तोत्रकर्त्यानं सांगितलेली आहे. पण एक प्रकारची ही फलश्रुती एक लक्षात घ्या. अनन्यास चिंतयन्तो माम या श्लोकामध्ये भगवत भक्तीनं काय साध्य होतं असं जर कोणी प्रश्न विचारला तर त्याला उत्तर आपल्याजवळ जे आहे ते हे आहे. आणि ते कोणी सांगितलंय ती फलश्रुती, कोणी दुसऱ्याने सांगितली का नाही. ज्याची भक्ती करायची आहे किंवा जो भजनीय आहे, जो भज्य आहे, असा परमात्मा स्वतः सांगतोय की माझी भक्ती केल्यानंतर काय होतं आणि मी काय करतो, त्याचं म्हणजे मी कोणती जिम्मेदारी उचलतो. हे भगवंताचं या श्लोकाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की या श्लोकामध्ये भगवंतांनी स्वतःहून हे सगळं सांगितलेलं आहे की मी त्याचा योग आणि क्षेम चालवतो. मी खालून वर येत आहे, योगक्षेम चालवतो. योग आणि क्षेम म्हणजे काय. योगक्षेम या शब्दाचा अर्थ असा आहे की योगक्षेम या शब्दाचा अर्थ असा आहे की योग म्हणजे अप्राप्ताची प्राप्ती म्हणजे योग आहे. आणि प्राप्त झालेल्या गोष्टीचं आज अप्राप्ताची प्राप्ती झाली म्हणजे योग आहे. आणि प्राप्त झालं म्हणजे जे प्राप्त झालेलं आहे त्याचं संरक्षण म्हणजे क्षेम आहे. योग आणि क्षेम यामध्ये हा फरक आहे. अप्राप्ताची प्राप्ती म्हणजे योग आणि प्राप्ताचं संरक्षण म्हणजे क्षेम. स्टँडला लावल्यामुळं अनेकांनी मला सांगितलंय की मोबाईल आडवा होतोय. मला मान्यही आहे, पण स्टँडला लावल्यामुळं मोबाईल आडवाच लावणं मला भाग आहे. कृपया या सगळ्याची नोंद सगळ्यांनी घ्यावी. सगळेजण कॉमेंट टाकतायत सगळेजण, पण स्टँडलाच तो आडवा लावावा लागतो, त्यामुळे त्याला पर्याय नाही आहे. थोडं समोर घ्या, खाली घे म्हणजे स्पष्ट दिसेल त्यांना. हा नाही हे असं खाली घ्या. खूप कॉमेंट आल्या, पण त्याला पर्याय नाहीये की मोबाईलचा स्टँड जो आहे तो असा आडवाच लावण्यासारखा असल्यामुळं उभा मोबाईल ठेवता येत नसल्यामुळं त्यानुसारच आपण सगळ्यांनी ते सहन करावं एवढीच माझी विनंती आहे. तर माझ्याजवळ दुसरा काही पर्याय माझ्याजवळ नाही आहे. असो, मी हे सांगत होतो की भगवंत काय सांगताय की जो भगवत भक्त अनन्य भावाने माझ्याशी शरण येत आहे, मला भेटत आहे, मला नित्ययुक्त आहे, नित्य संबंधित आहे,
जो भगवत भक्त असा नित्ययुक्त नित्य संबंधित असलेला असं करावं लागेल. खाली करा. असा जो भगवत भक्त आहे जो नित्य संबंधित आहे, नित्ययुक्त आहे, नित्ययुक्त आहे, नित्य संबंधित आहे, अशा भगवत भक्ताचं मी योग आणि क्षेम साधतो असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. योग आणि क्षेम मी साधत असतो. म्हणजे योग या शब्दाचा अर्थ मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आप्ताप्ताची प्राप्ती, म्हणजे त्याला जे प्राप्त नाही ते त्याला मी प्राप्त करून देतो आणि त्याला जे मिळालेलं आहे त्याचं संरक्षण करण्याची जिम्मेदारी सुद्धा मीच घेतो. म्हणजे जो धन म्हणा किंवा मान म्हणा, प्रतिष्ठा म्हणा, कीर्ती म्हणा, ही त्या भगवत भक्ताला जी काही मिळालेली आहे किंवा जी मिळाली नाही ती मिळवणे म्हणजे योग, आणि जे मिळालेलं आहे त्याचं संरक्षण करणे म्हणजे त्याचा आहे क्षेम. तर भगवंत हे दोन गोष्टी त्या भक्ताच्या बाबतीत करत असतो. की जो भक्त, कोणत्या भक्ताच्या बाबतीत? जो भक्त भगवंताशी अनन्य आहे. योगक्षेम चालवण्याची पूर्ण जिम्मेदारी भगवंतांनी घेतलेली आहे. म्हणजे त्या भक्तानं जर भगवत भक्ती केली तर सामान्यपणे आपल्या सगळ्यांच्या म्हणण्यामध्ये असं येतं की देरे हरी पलंगावरी होत नाही असं आपण म्हणतो, पण भगवंतांनी इथं आश्वासन दिलं की देरे हरी पलंगावरी सुद्धा मी देतो. हे लक्षात घ्या. देरे हरी पलंगावरी सुद्धा देण्याचं सामर्थ्य भगवंतांनी स्वतःजवळ ठेवलेलं आहे. तुम्ही कुठलाही प्रयत्न करू नका. फक्त अट एक आहे भगवंताची की तितके तुम्ही अनन्य व्हा. भगवंताची अट काय आहे की तुम्ही त्या पद्धतीनं अनन्य व्हा. तुम्ही जर अनन्य झालात तर मला देरे हरी पलंगावरी सुद्धा मी तुम्हाला अनुभव देईन, प्रश्न नाही. की तुम्ही काहीही करू नका, संसारातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही लक्ष घालू नका. तुमचा संसार कसा चालवायचा ते मी पाहतो. हे भगवंताने दिलेलं आश्वासन आणि फार महत्वाचं. मला वाटतं इतर सगळ्या फलश्रुतींपेक्षाही ही फलश्रुती मोठी आहे. भगवत भक्तीची फलश्रुती काय आहे तर ती ही आहे की संसारातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये लक्ष न घालता त्या माणसाचं परिपूर्ण संसार चालवण्याची जिम्मेदारी भगवंत मी घेतोय. भगवंताचे शब्द योग आणि क्षेम जरी असले तरी त्याचा अर्थ हाच आहे की त्याचं सगळं जिम्मेदारी मी घेतो. कुठली जिम्मेदारी? त्याला खायला लागलं खायला मी देतो, त्याला प्यायला लागलं प्यायला मी देतो, त्याला धन लागलं धन देतो. पण भगवत भक्तांना हे काही लागत नाही म्हणून वरवर पाहता आपल्याला असं वाटतं की त्याच्याजवळ काही नाहीये. पण वस्तुस्थिती अशी आहे की भगवंत म्हणतो की मी हे सगळंच करतो. कारण अन्यत्र एका ठिकाणी भगवंतांनी फार सुंदर सांगितलेलं आहे. म्हणले मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद, नाहम वसामि वैकुंठे भक्तानां हृदये रवौ, यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. की नारदा तुला खरं सांगतो म्हणाले मी कुठं राहतो तर जे मी राहतो ते म्हणजे जिथं माझे भक्त माझं गान उभं नाही. रवी मध्ये हा जो प्रत्यक्ष सूर्य परमात्मा आहे त्याच्यामध्ये पण मी राहत नाही. माझं जे स्थान आहे ते कोणतं आहे तर ते हे स्थान आहे ते म्हणजे भगवंत भक्तांचं भजन जिथं चाललं असेल, भगवंत भक्त ज्या ठिकाणी माझं गान करत असतील त्या गान करणाऱ्या ठिकाणी मी त्या ठिकाणी उभा राहतो. उभा का राहतो, बसत का नाही? उभा याच्यासाठी राहतो की काही जरी काम सांगितलं, समजा भक्ताचं काही काम पडलं, भक्त हा काम सांगणार नाही पण त्याच्या मनात जर आलं की त्याला हे पाहिजे तर ते पटकन कोणीतरी आणून द्यायला पाहिजे ना. बसून उठून जाऊन आणून द्यायला जो वेळ लागतो तेवढा सुद्धा वेळ भगवंत म्हणतो मी घालवत नाही, म्हणून उभा राहतो. तत्र तिष्ठामी, तिष्ठ धातूचा अर्थ उभे राहणे असा आहे संस्कृतमध्ये. म्हणून तत्र तिष्ठामी नारद, हे नारदा मी भगवत भक्तांच्या जवळ मी राहतो. भागवतात भगवत भक्तांचं महात्म्य फार सांगितलंय. भागवतकार तर असं म्हणतात की भगवंताची भक्ती केल्यानंतर भक्त एवढ्या उच्च अवस्थेला जातात की नंतर नंतर भगवंत त्या भक्ताच्या पाठीमागे जातो. कशामुळं? अनुव्रजाम्यहम एतत् पूजयेत त्यंग्री रेणुही, की मी भगवत भक्ताच्या पाठीमागे जातो. कशामुळे जातो तर त्या भगवत भक्ताच्या चरणाच्या धुलीचे कण
जर माझ्या अंगावर पडले तर मी संतुष्ट होईन, मी पवित्र होईन. या इच्छेनं भगवंत त्या भक्ताच्या पाठीमागे जातो. म्हणजे भक्तीची एक अशी अवस्था निर्माण होते की तिथं भक्त भगवंताची भक्ती करत नाहीत, तर भगवंत भक्ताची भक्ती करतात. हा एक भक्तीचा भाव जो आहे तो भाव अनन्य या शब्दाने अभिप्रेत आहे, हे लक्षात ठेवा. कोणत्या भक्ताची भगवंत योगक्षेम करतात? आपल्याला असं वाटतं की मी एवढं करतो, मी कुलधर्म कुलाचार करतो, हे पाळतो ते पाळतो, रोज जप करतो, अमुक करतो तमुक करतो, कुलदेवतेचं हे व्यंकटेश स्तोत्र वाचतो, दुर्गा स्तोत्र वाचतो, असं खूप लोक म्हणतात ना. आम्हाला नेहमीच पत्रिका दाखवणारे लोक सगळे आम्हाला विचारतच असतात नेहमीच की आम्ही अमुक करतो तमुक करतो. मग आम्ही काय करायचं? तरी सुद्धा आमचं काय असं होतं, आमचं असं कसं झालं, भगवंताने आमचं असं कसं केलं. सामान्यपणे लोकांची ही भावना असते की आम्ही असं कसं केलं. पण वस्तुस्थिती अशी आहे की भगवंताची भक्ती करत असताना तुम्ही अनन्यतेने किती केली हा महत्वाचा मुद्दा आहे. अनन्यता हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि ही अनन्यता जर समजली तर भगवत भक्तीचं खरं रहस्य कळतं. अनन्यता या शब्दाचा अर्थ असा आहे की भगवंताशी पूर्ण तादात्म्य पावणं. मी आणि भगवंत वेगळे आहोत अशी भावना न करणं, अशी भावना मनात सुद्धा न येणं. अर्थातच जर अशी भावना नसेल तर संसारातल्या कुठल्याही गोष्टींची लालसा आपोआपच त्याला राहत नाही. आपण जे सध्या कुलधर्म कुलाचार करतो ते एकतर भीतीनं करतो, कोणीतरी भीती दाखवलेली असते, ते केलं नाही तर काहीतरी होईल असं वाटतं म्हणून भीती असते. त्यात प्रेम किती असतं, किंवा काहीतरी इच्छा असते, आकांक्षा असते, माझ्या पोराला नोकरी लागावी, माझं भलं व्हावं. बरं, भलं होणं म्हणजे काय हे आपल्याला कळतच नाही, हा वेगळाच मुद्दा आहे. अजून आपलं खरं भलं कशात आहे हे आपल्याला अजिबात कळत नाही. पण माणसं जे जप तप वगैरे करतात, हे जप तप करणारे सगळे जे लोक आहेत, आपण जे करतो की दररोजच्या दररोज करतो, इतके वर्षापासून मी हे करतो, तितके वर्षापासून ते करतो, विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करतो, गीता वाचतो, पण मला खरं सांगा की खरी तळमळ आणि खरी भगवत भक्ती आपल्यामध्ये निर्माण झाली आहे का? भगवंत ज्याला अनन्य असं म्हणतायत, आवाज येत नाहीये. भगवंत ज्याला अनन्य असं म्हणतायत. आणि मोबाईल सरळ ठेवा म्हणे, चेहरा नीट दिसायला. आला आता बरं, मोबाईल सरळ कसा ठेवणार? असंच ठेवणार. हॅलो, आवाज येतोय का? पुन्हा एकदा मला सांगा. आवाज येत नाही म्हणून मला निरोप आलेला आहे. कृपा करून कुठेतरी कॉमेंट करा. आवाज येतोय? तर भगवंताची जी भक्ती आहे ती भगवंताची भक्ती ही अनन्य भावानं आपण करतो का हा महत्वाचा मुद्दा आहे. ही अनन्यता कशी आहे तर त्याचा अर्थ असा आहे की अन्य सर्व गोष्टींचा त्याग करून फक्त आणि फक्त भगवंताशी एकनिष्ठ राहणं आणि भगवंतच पाहिजे म्हणून करणं. आता आपण जी भगवंताची भक्ती करतो ती भगवंताची भक्ती करत असताना आता सध्या आपली स्थिती जी आहे ती अशी आहे की आपल्याला संसारासाठी भगवंत पाहिजे, भगवंतासाठी भगवंत नकोय. माझ्या मुलाचं भलं व्हावं, मुलाला नोकरी लागावी म्हणून आपल्याला भगवंत पाहिजे, मुलाचं लग्न व्हावं म्हणून भगवंत पाहिजे, मुलाला मुलगा व्हावा म्हणून भगवंत पाहिजे, किंवा आपल्याला मुलगा व्हावा म्हणून भगवंत पाहिजे, आपलं चांगलं व्हावं म्हणून भगवंत पाहिजे, आपलं घर व्हावं म्हणून भगवंत पाहिजे, आपली नोकरी चांगली चालावी म्हणून भगवंत पाहिजे, आपली कीर्ती प्रतिष्ठा वाढावी म्हणून भगवंत पाहिजे, आपलं वक्तृत्व लोकांनी ऐकलं पाहिजे म्हणून भगवंत पाहिजे. भगवंत कशासाठी पाहिजे तर या सगळ्या गोष्टींसाठी पाहिजे. काय केलं म्हणजे आपला उत्कर्ष होईल, संसारातल्या उत्कर्षाच्या गोष्टीसाठी आपल्याला भगवंत पाहिजे. पण कोणीतरी असं आहे का की भगवंतासाठी भगवंत करतोय, भगवंत पाहिजे, तुला भगवंत का पाहिजे असं जर कोणाला विचारलं तर कोणी काय म्हणतं, नाही आपलं चांगलं व्हावं म्हणून. पण चांगलं व्हावं म्हणजे काय व्हावं, चांगलं व्हावं म्हणजे नेमकं काय व्हावं? भगवंत मला पाहिजे म्हणून कोणी भगवंताच्या जवळ जातं का? गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये महाराज एकदा भाऊसाहेब केतकरांना असं म्हणाले की भाऊसाहेब तुम्हाला खरं सांगू का म्हणाले, मी
इथं सराफाचं दुकान घालून बसलोय. सोनं आणि चांदी विकण्यासाठी मी इथं बसलोय, पण लोक माझ्याकडे सोनं चांदी घ्यायला देत नाहीत म्हणाले. ते सगळे भाजीपालाच घ्यायला येतात. कोणी अद्रक मागतं, कोणी पालकच मागतं म्हणाले. म्हणजे कोणालाही भगवंतासाठी भगवंत, रामासाठी राम नकोय. माझ्यासाठी राम पाहिजे, माझ्या कीर्तीसाठी मला राम पाहिजे, माझ्या संसारासाठी माझा राम पाहिजे, माझ्या पोरासाठी मला राम पाहिजे, पण माझ्यासाठी राम नकोय. आणि असं ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यासाठी भगवंताकडे जाता, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीसाठी भगवंताकडे जाता, त्यावेळेस ती भक्ती जी आहे ना, ती अनन्य भक्ती होत नाही. अन्य गोष्टींचा त्याग करून पूर्णपणे कुठलेही उद्योग न करता भगवंताची भक्ती करणं, भगवंताचं ध्यान करणं, नामस्मरण घेणं, भगवंताचं अनुसंधान नेहमीच ठेवणं, चिंतन करणं, याला म्हटलेलं आहे अनन्यता. अन्य सगळ्या गोष्टीचा त्याग, इतर देवतेंचाही त्याग त्यात आलाच. म्हणजे कुठल्याही इतर देवतेचा नाही तर पैसा पाहिजे म्हणून बालाजीला जा, आहे की नाही? पैसा पाहिजे म्हणले की लोक बालाजीची पूजा करतात, लक्ष्मीची पूजा करतात, लक्ष्मी पूजन जोरात करतात. आता महालक्ष्मी येणार आहेत. आता महालक्ष्मीचा केवढा काळ जोरात असतो आपल्याकडे. महालक्ष्मी जर नाही झाल्या तर बाया किती अस्वस्थ होतात आपल्याकडे. तर हे सगळं सोडलं पाहिजे. तुम्हाला मी सांगतो, आता ज्याला खरोखर भगवंत प्राप्त करून घ्यायचा आहे त्यानं या सगळ्या गोष्टीतून आपलं मन बाजूला केलं पाहिजे. पैशासाठी बालाजी धरा, शनी आला की शनीला जा. बापरे बाप, त्या शनीला तर किती लोक नमस्कार करतात, तेवढे तर पांडुरंगालाही नमस्कार करत नाही. गावामध्ये जर पांडुरंगाचं मंदिर असेल तर पंढरपूरच्या पांडुरंगाची गोष्ट वेगळी, पण एकंदरीत कुठल्याही गावामधल्या पांडुरंगाच्या मंदिरात गर्दी जेवढी नसते त्याच्या चौपट, पाचपट, दसपट गर्दी त्या शनीच्या मंदिरामध्ये शनिवारी असते. म्हणजे अख्ख्या वर्षाची उलाढाल त्या पांडुरंगाची, त्याच्या दशांश सुद्धा होत नाही पांडुरंगाच्या मध्ये. कोणी जातच नाही पांडुरंगाला. गेलं तर एकादशीला कोणतरी जाऊन नमस्कार करतं. कारण का, साडेसाती मग त्याचा जप करत बसतात, शनीचा जप करतात. देव आहे ना. म्हणजे अन्य अन्य कामासाठी अन्य अन्य देवतेंची आराधना आपण करत राहतो. शनी घे किंवा काही घे, किंवा गणपती लवकर पावतो. कुठला तो आमच्या त्या नांदेडच्या जवळ तो भोकरच्या भाटाचा गणपती आहे, तो पावतो म्हणे. मग ते त्या सत्य गणपती, त्याला एक नाव दिलं पुन्हा सत्य गणपती. आता कुठलाही गणपती सत्यच असेल ना, हा कसा सत्य असतोय मला अजून न कळलेलं काम नाही. हा जर सत्य गणपती असेल तर दुसरे काय असत्य गणपती झाले का? पण त्याला सत्य गणपती म्हणतात. आता यावर्षी कोरोनाचं संकट आहे म्हणून सोडून द्या, नाहीतर लालबागच्या राजाला किती लोक रात्रंदिवस तिथं त्या ह्याच्यामध्ये राहतात. किंवा आता आपल्या या भागामध्ये जर चिंतन केलं तर हिंगोलीचा गणपती दर चतुर्थीला त्याला मोदकं कसे आपण पाठवतो, आपल्या इथले बरेच लोक मोदकं घेऊन जातात, आहे की नाही? तर हे सगळं जे आहे ना, ही भक्ती नाही आहे. अनन्य भक्ती वेगळं, भक्ती नाही. हे सगळं जे आहे हे सगळं एक प्रकारचं एक छोटस तुम्ही केलेलं भगवंताशी केलेला एक प्रकारचा व्यवहार आहे. व तेव्हा मी एवढं तुझा जप केला ना, या जपाच्या बदल्यात मला एवढं तू दे, हा झाला व्यवहार. जसं दुकानामध्ये गेलं तर दुकानाच्या प्रत्येक वस्तूची एक किंमत ठरलेली आहे. 5 रुपयाचा साबण द्या, की 5 रुपये दिलं की 5 रुपयाचा तो साबण तुम्हाला देतो. तसं भगवंत मी एक 10,000 जप केला तर 10,000च्या जपामध्ये मला एवढं दे. मी 1 कोटी जप केलं तर 1 कोटीच्या बदल्यात मला एवढं दे. 10 कोटी केलं तर 10 कोटीच्या बदल्यात मला दे. मला भगवंता तू ये माझ्यासाठी असं कोण म्हणतं? आपण जे आज करतो आहोत हे करत असताना आपल्या या सगळ्यामध्ये काय आहे? एक व्यापार आहे. यस्त आशिष आशा असते नस भृत्या सवयी वडिक. प्रल्हादांची गोष्ट आहे भागवतामध्ये. परमात्मा प्रल्हादासाठी अवतीर्ण झाला, नरसिंह परमात्मा. त्या प्रल्हादासाठी अवतीर्ण झाल्यानंतर त्यांनी हिरण्यकशिपूला मारलं, पण शांत व्हायला तयार नव्हते. सगळे लोक आले तरी कोणाच्या समोर ते शांत झाले नाही. मग परमात्म्याच्या जवळ प्रल्हाद जेव्हा गेला तेव्हा प्रल्हादाला पाहून भगवंत शांत झाले, अशी कथा भागवतात आहे. तेव्हा भगवंताने प्रल्हादाला सांगितलं की प्रल्हादा तुला काय मागायचं ते माग.
मी द्यायलाच बसलेलो, माझं दर्शन होतं आणि मिळत नाही, काही मी दिलं नाही, असं होणार नाही. तुला काय पाहिजे तेव्हा? तर त्यावेळेस प्रल्हादाने सांगितलं की देवा, तू दिलेलं माझ्याजवळ सगळं आहे, मला काही कमी नाही, माझं पोट भरणे इतकं सगळं आहे. यावत ब्रियेत जठरम तावत स्वत्वम हृदयीना अधिकम योभिमन्येत सस्तेनो दंडमर्हती. देवा, जेवढं मला पाहिजे, माझं पोट भरतंय, तेवढं माझ्याजवळ सगळं आहे, मला काही नकोय. आणि तू जी भक्ती मी जी केली ती तू काही मला द्यावं, मला संकटातून सोडवावं, मला कोणी त्रास देत असेल तर त्याला तू त्रास द्यावा, त्याला तू मारावं, त्याला शिक्षा तू द्यावी, यासाठी मी काही केलेलं नाही. मी काही तुझा सेवक आहे म्हणाला, मी काही तुझ्याशी व्यापार केलेला नाही. म्हणून त्याने सांगितलं की यस्तो आशिष आशा असते, जो कोणी काही भक्तीच्या बदल्यात मागतो, आशिष म्हणजे आशीर्वाद मागतो, काही वर मागतो, तर ते म्हणाले नस भृत्य, हा तो भगवंताचा खरा सेवक नाही. मग म्हणाले तो कोणी? सवय वणिक, वणिक म्हणजे व्यापारी, तो व्यापारी झाला म्हणाले. तो भगवंताचा खरा भक्त नाही, तो कोण आहे? सवय वणिक, तो व्यापारी झाला. म्हणून परमात्म्यासाठी परमात्मा, रामासाठी राम, कृष्णासाठी कृष्ण, असं ज्यावेळेस आपल्या मनाची अवस्था निर्माण व्हायला सुरुवात होईल, त्यावेळेस आपण समजायचं की आपण अनन्य भक्ती करतोय, आपण भक्तीच्या पावलावर आलो. आणि ज्यावेळेस पूर्णपणे त्याच्याशी तादात्म्य आपण पाहू, त्यावेळेस ती अनन्य भक्ती होईल. असा जो अनन्य भक्त असेल, अशा भक्ताचं योग आणि क्षेम मी पूर्णपणे चालवतो, हे भगवंताचं म्हणणं आहे. आणि हे भगवंताचं म्हणणं खरोखर सिद्ध आहे. हे आजच्या काळातही अनुभवायला येतं. तुम्ही नर्मदा प्रदक्षिणा करणाऱ्या अनेक लोकांचे अनुभव वाचा. त्या नर्मदेच्या शूलपाणी जंगलामध्ये अशी स्थिती असते की पुढं जाता येत नाही, मागे जाता येत नाही. पण भगवंतावर भार ठेवून जे त्या भगवती नर्मदा माईवर भार ठेवून जे जातात, त्या भगवती नर्मदा मैयेच्या कृपा आशीर्वादाने त्यांना त्या ठिकाणी बरोबर दुपारी 12 वाजता कुठून ना कुठून तरी खायला मिळतं. परमात्मा सगळं देतो, पण रामदासांनी सांगितलं की कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे. उपासना केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला या सगळ्याची प्रचिती येत नाही असं नाही. परमात्मा तुम्हाला पाहिजे तेही देतो आणि तुमचं योगक्षेमही करतो. खरोखर सांगतो, धर्मो रक्षिती रक्षितः, वेदो रक्षिती रक्षितः, देवो रक्षिती रक्षितः. खरोखर आहे, जो परमात्म्याची सेवा करेल त्याला त्याचं रक्षण परमात्मा पण करतो. धर्माचे तुम्ही रक्षण केलं तर धर्मही त्याचं रक्षण करतो, वेदाचं रक्षण तुम्ही केलं तर वेदही त्याचं रक्षण करतो. ही अशी वचनं जी आहेत ती वचनं खरोखर सार्थक आहे की तुम्ही काही करा न करा. मी माझ्या जीवनामध्ये असे अनेक महात्मे पाहिले, खूप महात्मे पाहिले. मी विद्वान पंडितही पाहिलेत, मी अनेक साधकांच्या जवळही गेलो. त्यातला मी एक साधकांचं तुम्हाला नामनिर्देश पुरस्सर त्यांचा दृष्टांत सांगतो की नांदेडला यज्ञेश्वर शास्त्री रवंदे म्हणून होते बालाजी मंदिरामध्ये. त्यांनी 2 रामनामाचं पुरस्चरण केलेलं होतं. रामनामाचे 2 पुरस्चरण त्यांनी केलेले होते आणि गायत्रीचे 4 पुरस्चरण केले होते. आणि त्याच्यानंतर ते नांदेडला राहत असत. तर त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं होतं की पुरे आता अनुष्ठान, तुझं या जन्मामध्ये एवढंच अनुष्ठान आवश्यक आहे, पुढल्या जन्मामध्ये तुझा उद्धार होईल, असं काहीतरी त्यांना सांगितल्यामुळे गुरूंनी सांगितल्यामुळे त्यांनी अनुष्ठान कमी ठेवलं होतं. आणि म्हणले की आता इथून पुढे तू योगक्षेमाची चिंता करू नकोस. त्यांच्याजवळ इस्टेट नव्हती, काही नव्हती. वर्ष 45 होतं. त्यांना जिंतूरच्या ब्रह्मणस्पती शुक्लांनी आपली मुलगी दिली. त्या वयात लग्न त्यांचं केलं. तर ते लग्नाच्या वेळेस ते असं म्हणाले होते, तुम्ही मला मुलगी देताय, पण मुलगी जरी मला तुम्ही देत असला तरी सुद्धा माझ्याजवळ काही हे नाहीये, कुठला उपाय नाहीये माझ्याजवळ. मुलगी देताना तुम्ही मुलगी देताय पण माझ्याजवळ इस्टेट नाहीये, धन नाहीये, संसार कसा होईल मला माहित नाही, दारिद्र्यात राहावं लागेल तुमच्या मुलीला. तर ब्रह्मणस्पती शुक्ल असं म्हणाले होते की गोदाकाठी राहणारा गायत्री उपासक ब्राह्मण खरोखर उपाशी मरतो, एकदा मला ऐकू द्या म्हणाले. मग मी आणि देव आहे म्हणाले, ती गायत्री आणि मी आहे म्हणाले, मला एकदा ऐकू द्या, माझ्या कानावर हे येऊ द्या म्हणाले की गायत्रीचा उपासना करणारा ब्राह्मण हा खरोखर उपाशी मेला, एकदा ऐकू द्या म्हणाले. मला केवढा आत्मविश्वास होता त्यांचा. आणि खरोखर मी त्यांना पाहिलंय
की यज्ञेश्वर शास्त्रीराव त्यांच्या शेवटच्या काळात मी त्यांच्याजवळ राहिलेलो आहे. मी साधारणपणे आठवड्यातून एकदा दोनदा तरी मी त्यांच्या घरी जाऊन बसत असे, त्यांच्याजवळ बसत असे. तर त्यांना मी कधीही कुठलंही जप तप कोणाचं करताना पाहिलं नाही, कुठलं पौरोहित्य करताना पाहिलं नाही, कोणाचं कडे जाताना पाहिलं नाही, कोणाला आशीर्वाद देताना पाहिलं नाही, कोणाला त्यांनी कधी कुंडली दाखवली सांगितली नाही, कोणाचं काही केलं नाही. पण तरी सुद्धा त्यांचा व्यवहार व्यवस्थित चालायचा. कुठून तरी लोक त्यांना आणून देत असत आणि त्यांचं होत असे. नांदेडचे ते एक बजाज म्हणून होते, ते बजाज यांचं पूर्ण घराचा कारभार पाहत असत आणि त्या काही नाही, ते बजाजी निरपेक्षपणे यांना देत असत. वर्षभराचं धान्य सगळं त्यांच्याकडे येत असे आणि यांना पाहिजे तेव्हाच ते येत असे. तर हे योगक्षेमम वाहम्यम काय आहे हे यासाठी मी तुम्हाला सांगितलं. खरोखर रामावर तुम्ही श्रद्धा ठेवून जर बसला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी इतक्या सहजपणे उपलब्ध होतात की तुमच्या लक्षात येत नाही कधी काय झालं ते. जीवनामध्ये अशा अनेक अनुभवांच्या मी तुम्हाला अनुभव सांगतो. मी आज प्रवचन करणारे म्हणजे कुठलंही तत्वज्ञान मोठं सांगणार नाहीये, हेच तत्वज्ञान आहे की जो गायत्रीचा उपासक आहे, जो रामाचा उपासक आहे, जो भगवंताचा उपासक आहे, असा भगवंताचा उपासक थोडं जर त्यानं त्याग केला, काही काळ आलेल्या परिस्थितीला त्यानं जर थोडंसं टक्कर दिली तर पुढं त्याच्या इतकं कल्याण कोणाचं होत नाही, त्याला काहीही करावं लागत नाही. पण एवढं मात्र आहे की परमात्मा कृपाळूपणे अल्पधारिष्ट्य पाहे. परमात्मा कृपाळूपणे अल्पधारिष्ट्य पाहतो, हे लक्षात ठेवा. काही परीक्षाही घेतो, त्या परीक्षेत तुम्ही उतरलं पाहिजे, कारण परीक्षा यासाठी की तो खुंटा हलवून बळकट करायचा असतो. तो किती अनन्य आहे. गोपिका एवढ्या भगवंताच्या जवळ आलेल्या होत्या, भगवंताशी अनन्य होत्या, पण तरी सुद्धा रासलीला करायला जेव्हा गोपिका आल्या, त्या रासलीलेच्या वेळेस भगवंताने त्यांची सुद्धा एकदा परीक्षा पाहिली. परमात्मा प्रत्येक भक्ताची परीक्षा पाहतो, हे विसरता कामा नये. हे बघा, मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. महाराज गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये महाराज एकदा सगळ्या लोकांना असं घेऊन बसले होते आणि महाराज सांगत होते की रामनाम घ्यावा, बाकी कशाची काळजी करू नये, आपली सगळी काळजी जी आहे ती परमात्म्यावर सोपवावी, असं महाराज सांगत होते. ते ऐकून एक जण काही लोक म्हणाले, महाराज तुम्हाला बोलायला काय लागलंय म्हणले, आम्ही संसारी माणसं आहोत म्हणले, सगळं जर देवावर सोडलं काही नाही झालं तर लोकांमध्ये हशा होतो म्हणले, इज्जत जाते आमची. तर महाराज म्हणले, मी तर 2 बायका गेल्यात, तुमच्यापेक्षा मी जास्त संसारी आहे, माझी जास्त इज्जत जायला पाहिजे, पण मी रामावर येत होतो, तुला बोलायला काय जातं म्हणले तुम्हाला महाराज. लोकांमध्ये हशा होतो आणि लोकांमध्ये हशा झालेला आम्हाला पाहवत नाही, आमची स्थिती फार अवघड आहे म्हणले महाराज. तर महाराज म्हणले, बघा काय माझी जायची ती इज्जत जाईल म्हणले. उद्या एकादशी आहे, तर उद्याच्या एकादशीच्या दिवशी कोणीही काहीही प्रयत्न न करता सगळेजण म्हणले इथं बसून रामाच्या समोर बसून जप करा म्हणाले, रामाचा जप, बाकी काही करू नका. स्वयंपाक घरात कोणी जाऊ नका, उसळ करू नका, साबुदाण्याची खिचडी वगैरे कोणी करू नका. रामालाही नैवेद्य येईल, तर रामाला जर नैवेद्य पाहिजे तर राम आणून देईल म्हणले, त्याचा नैवेद्याची काळजी त्याला म्हणले, आपल्याला नाही म्हणले. आणि समजा उद्या काय झालं तर उद्या तुम्ही एवढे जे आज गोंदवल्यामध्ये जमलेले तुम्ही जे 400-500 लोक आहात म्हणाले, हे सगळे लोक उपाशी मरण्याचं पातक पाहायला लागेल म्हणले संध्याकाळपर्यंत. उद्या संध्याकाळपर्यंत पाहूच म्हणले, एक दिवस प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे. कोणीही काही करायचं नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी त्याप्रमाणे ठरलं. सकाळी 6 वाजल्यापासून सगळे लोक त्या राम मंदिरामध्ये उभे राहिले, गोंदवल्याच्या रामारायाच्या समोर बसले आणि सगळ्यांनी जपाला सुरुवात केली. 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, काही करायचं नाही. महाराजांनी सांगितलं होतं काही करायचं नाही. पोटात कावळे ओरडायला लागले सगळ्यांच्या. 12 वाजले, काही झालं नाही. त्यातलं म्हणलं, बघा महाराज मी तुम्हाला म्हणलं होतं 12 वाजले, आता 12:30ची आरतीची वेळ आहे, नैवेद्यच झालं नाही तर रामरायाची आरती कशी करायची. महाराज म्हणजे त्याला त्याची काळजी ना, आपल्याला कुठं काळजी. त्याची आरती करायची की नाही, त्याचा नैवेद्य करायचं की नाही, की तो रामराया बघून घेईल, तुम्ही काही काळजी करू नका. आणि समजा गेली इज्जत तर माझी जाईल म्हणले, तुमची कुठं जाणार आहे. महाराजांनी असं सांगितलं. फार तर फार काय होईल की मी खोटं बोलतो असं सिद्ध होईल, याच्या पलीकडे काय होणार आहे. आणि बरोबर असं म्हणल्यानंतर 12 वाजून गेले. 12:15ला अचानक एक ट्रक आला.
त्या ट्रकमध्ये सगळे पदार्थ तयार होते. ते सगळा पदार्थ घेऊन तो ट्रक आला. केळी आल्या, दूध आलं. महाराजांनी त्या दिवशी केळी दूध सुद्धा कोणाला घेऊ दिलेलं नव्हतं. आणि सगळं रामरायाच्या नैवेद्याच्या पर्यंत आलं. नैवेद्य 12:30ला झाला. आणि मग महाराजांनी सगळ्यांना वाटलं आणि सांगितलं, बघा म्हणले की तुम्हाला म्हणलं होतं ना की सगळं रामरायावर सोपवा. परमात्म्यावर सोपवल्यानंतर खरोखरच सगळ्या गोष्टी अत्यंत सहजपणे होतात. आपल्या जीवनात आपल्याला हे सगळं करता येऊ शकतं. एवढं मोठं महाराजांसारखं जरी करता नाही आलं, एवढं आपली हिंमत नसली तरी थोडक्यात एक विधान मी तुम्हाला सांगतो. के.व्ही. बेलसरे जे होते महाराजांचे भक्त, त्यांनी एक आनंद साधना नावाची एक डायरी लिहिली. त्या डायरीमध्ये त्यांनी एक दिवशी असं केलं की परमात्मा खरोखरच आणून देतो काही पाहूत पण आले. आणि म्हणून त्यांनी घरामधले तांदूळ संपले असताना त्यांनी बायकोला सांगितलं की तांदूळ आणायचे नाहीत. पैसा नव्हता असं नाही, पैसा होता. के.व्ही. बेलसरेंचा 1947-48ला ते प्राध्यापक होते सिद्धार्थ कॉलेजचे, मुंबईचे. सिद्धार्थ कॉलेज हे डॉक्टर आंबेडकरांचं कॉलेज होतं. त्या आंबेडकरांच्या कॉलेजमध्ये तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून के.व्ही. बेलसरे होते. त्या 47-48च्या काळामध्ये के.व्ही. बेलसरेंचं संसार स्टीलचा होता. तो जो त्या काळात फार महाग समजला जायचा आणि फार श्रीमंत लोकांचा समजला जायचा. स्टीलचा संसार होता. पैसे होते, स्थिरता होती, त्याच्याबद्दल काय अडचण नाही. पण त्यांनी एकदा पाहिलं की महाराज असं म्हणतात ते खरोखरच आपल्याला देरे हरी पलंगावरी होतं का, देरे हरी पलंगावरी होतं का हे पाहण्यासाठी म्हणून त्यांनी प्रयत्न केला आणि सांगितलंय बघा की घरामध्ये जर तांदूळ संपले आहेत तर आता आपण 2 दिवस तांदूळ आणायचे नाहीत, परमात्मा आणून देईल का बघूत म्हणाले. महाराजांनी सांगितलं की त्याच्यावर सोपा, तो आणून देतो का बघूत. आणि म्हणून के.व्ही. बेलसरेंनी असा एक प्रयोग केला की तांदूळ आणायचे नाहीत, वाट पाहत बसायचे, शांत असायचे. रविवारी रात्री सोमवारी रात्री त्यांच्या पत्नीनं तांदूळ संपले म्हणून सांगितलं. रविवारी नाही, सोमवारी. दुसऱ्या दिवशी मंगळवार होता. मंगळवारचा उपवास होता. रात्रीच्याला उपवास सोडायचा म्हणून ठरलं. उपवास सोडताना तर भात असला पाहिजे. त्या माऊलीची चलबिचल चालू झाली की नुसतेच पोळी भाजीवर कसा उपवास सोडावा, असं सगळं चाललं होतं. पण त्या बेलसरीने सांगितलंय बघा, जर परमात्म्याला मला आज भात खाऊ घालायचं असेल तर तांदूळ येईल, तुम्ही शांत बसा. जर खाऊ घालायचं नसेल तर येणार नाही. आपल्याला महाराजांनी सांगितलं तर आपण एक करून पाहू हा प्रयोग, काय हरकत आहे. आणि म्हणून त्यांनी शांत बसवलं, त्यांची थोडीशी समजूत काढून दिली. आणि मग संध्याकाळ झाली. संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात झाली. 7-7:30 वाजले. नैवेद्य दाखवायचा होता आणि अजून तांदूळ नाही. आता भाजीपोळीचाच नैवेद्य दाखवायचा असं त्या बाईला वाटलं. त्या बाईनं ते नैवेद्य भाजीपोळीचंच नैवेद्य तयारी केलं, ते दाखवणार. तितक्यामध्ये बाजूच्या बाईनं त्यांना म्हणे, काकू लवकर या, आमच्या घरामध्ये आम्हाला तुमची ओटी भरायची आहे म्हणून बोलवलं. आणि ओटी भरण्यासाठी त्यांना बोलून नेलं. ह्या ओटी भर, आता साधारणपणे ओटी भरत असताना बाया किती ओटी भरतात, 2-3 पस तांदूळ टाकतात, जास्त काही देत नाही वस्तुतः साधारण. पण त्या बाईनं त्या दिवशी ओटीमध्ये, या बाईच्या ओटीमध्ये 5 किलो तांदूळ ठेवले. आणि ते तांदूळ घेऊन ती बाई आली. आणि ती बाई आल्यानंतर मग बेलसरे म्हणले, बघा महाराजांनी सांगितलं होतं की तांदूळची आपण एक प्रयत्न करून पाहिला की परमात्म्यावर सोपवल्यानंतर परमात्मा चांगला करतो की नाही, त्याचं उत्तर हे चांगलं आहे. तर हे परमात्मा जे तुम्हाला मिळत नाही, जे मिळालं नाही तेही मिळवून देतो. पण कोणतं मिळवून देतो? जे तुमच्या कल्याणाचे, जे तुमच्या हिताचे. जे तुमच्या हिताचं नाही, जे तुमच्या कल्याणाचं नाही, अशा सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ असल्या तरी परमात्मा काढून घेतो. हे पण तितकंच खरं, हे लक्षात ठेवा. उदाहरणार्थ आत्ताच्या सध्याच्या मुलांच्या, आत्ताचं एक उदाहरण तुम्हाला देतो की मुलांच्या दृष्टीनं जर चिंतन आपण करायला गेलो तर लक्षात येईल तुम्हाला, मुलांना मोबाईल हवासा वाटतो. प्रत्येक पोराला असं वाटतं की माझ्या हातात मोबाईल असावा. मोबाईल हा त्या पोराच्या कल्याणाचा आहे का? जी खरे हितैषी मायबाप असतात ते 2 थोबाडीत देतात तरी त्याचा मोबाईल काढून घेतात, हितैषी मायबाप. जे हितैषी मायबाप नाहीत ते त्या मुलाला आणून देतील. त्यामुळे एखाद्याच असं वाटेल की त्या दुसऱ्या मुलाला असं वाटू शकतं की आमचे मायबाप फार खराब आहेत, किती देईल. पण खरा हितैषी जो असेल तो बाप, खरे हितैषी माय कधीही मुलाला मोबाईल आणून देणार नाही. हितैषी असतील तर. हे मी पुन्हा खाली अंडरलाईन सांगायला लागलोय. हितैषी हे फार शब्द महत्वाचा आहे की त्यात हित आहे का त्या पोराचं. नसेल तर त्याच्या हातून काढून घेतला पाहिजे. तो जर खेळत असेल तर काढून घेतला.
जे हितेशी असतात. तसं परमात्मा सुद्धा एखादी गोष्ट, एखादी जवळची व्यक्ती सुद्धा, एखादी उन्नती सुद्धा, एखादी कीर्ती सुद्धा, एखादा पैसा सुद्धा, एखादं धन सुद्धा, एखादं इस्टेट सुद्धा जर तुमच्या हिताची नसेल, ती जर तुमच्या परमार्थ मार्गामध्ये जर ती आड येत असेल, तिनं तुमची प्रगती खुंटीत होत असेल, तर परमात्मा ती व्यक्ती तुमच्याजवळ काढून घेतो. आणि कुठलीही गोष्ट काढून घेतल्यानंतर काही क्षण का होईना आपल्याला दुःख होतं. जसं त्या पोराच्या हातातून मोबाईल काढून घेतलं की ते रडतं, आहे की नाही, किंवा ते रागावतं, खट्टू होतं. तसं काही अंशामध्ये आपल्याला तुझं तर तेवढ्या वेळात तेवढा फेज आपल्याला करावा लागतो. पण जसं त्या पोराच्या हातातून मोबाईल काढून घेणं हेच त्याच्या हिताचं आहे, त्याला त्या मोबाईलमध्ये वाहू देत राहणं लाड करून हे त्याच्या हिताचं जसं नाही, तसं परमात्मा सुद्धा तुमच्या हिताचं काय ते पाहतो. कारण आपल्या आई वडिलांपेक्षा परमात्मा आणि वेद ह्या दोनच गोष्टी अशा आहेत की त्यांच्या इतके कृपाळू कोणी नाही. नाही श्रुती पर्वती माऊली जगाचं माऊलीच म्हणतात. नाही श्रुती पर्वती माऊली जगा, या जगामध्ये वेदा इतकी मोठी माऊली कोणी नाही. कारण ती काय करते, तुम्हाला तुमच्या हिताचं देते, अहित काढून घेते, हित देऊन तुम्हाला वाढवते. आणि अत्यंत कनवळपणा, कधी मग काही वेळा कडकपणा घातला तर कनकपणा पण घेते. म्हणून परमात्मा कधी कधी कडकपणा घेतो, त्याला निग्रह शक्ती म्हणतात. जसं इथं परमात्म्याने सांगितलं की नाही, योगक्षेम वहाम्यहम, त्याला मी सगळं आणून देतो, त्याचं योगक्षेम त्याची सगळी चिंता मी करतो. हे जसं इथं परमात्म्यानं सांगितलं ना, तसं भागवतामध्ये परमात्म्याने हे पण सांगितलं, यस्यानुग्रहम इच्छामि तस्य सर्वम हराम्यहम, ज्याच्यावर मला अनुग्रह करण्याची इच्छा आहे त्याचं सगळं काढून देतो. हे पण परमात्म्याने सांगितलं. परमात्मा दोन्ही करतो, अनुग्रह पण देतो. अनुग्रह म्हणजे देणे. जसं आपण मुलांना काही वेळा त्याच्या आवडीचे कपडे वगैरे आणून देतो, हा अनुग्रह झाला. आणि जे त्यांच्या हिताचं नाही ते निग्रह करणे, मग ते मोबाईल वगैरे काढून देतो, हे निग्रह झाला. तसं जे तुम्हाला जे अनुकूल आहे, योग आणि क्षेम या शब्दाचा अर्थ करत असताना परमात्मा कोणतं गोष्ट देतो, कोणती गोष्ट देत नाही याचं चिंतन करत असताना हे लक्षात ठेवा की परमात्मा तुमच्या हिताचं जे आहे ते तुम्हाला देतो आणि तुमच्या हिताचं जे नाही ते काढून घेतो. आणि जे हिताचं आहे, जे मिळालेले तुम्हाला ते जर हिताचं असेल तर त्याचं संरक्षण करतो. हा त्याचा अर्थ आहे. म्हणून माऊलींनी फार चांगला इथं शब्द प्रयोग केला, पै सर्व भावीसी उखिते जे ओपिले मद चित्ते, जैसा गर्भगोळ उद्यमाते कोणाही नेणे, तैसा मी वाचुनी काही अनेक गोमटेची नाही, मजचे नाम पाही जिणे या ठेविले. जसा आईच्या पोटातला गर्भगोळ हा बाकीचा काही विचार करत नाही. जसं ती आई, त्याला सर्दी होणे म्हणून सर्दीचं काही खात नाही. मुलगा जन्मल्यानंतर सुद्धा ती माऊली जी आहे ती स्वतःला, तिला कितीतरी एखादा आंबट पदार्थ खावा वाटलं तर ती माऊली खात नाही. का नाही खात? कारण त्या पोराला त्या दुधातून एखाद्या वेळेस सर्दी होण्याची शक्यता असते, म्हणून ती काही खात नाही. ती जसं त्या गर्भाच्या पूर्ण वाढीसाठी पूर्णपणे प्रयत्न करते. आणि ही वाढीचे प्रयत्न करत असताना गर्भगोळा जो आहे, पोटातला जो गर्भ आहे, तो कुठलाही उद्योग करत नाही. कुठलाही उद्योग करत नाही. काही जैसा गोळ उद्यमाते कोणाही नेणे, त्या गर्भाचा कुठलाही उद्योग नसतो. तो पूर्णपणे जसा आईवरच अवलंबून असतो. आईनं जर खायला घातलं तरच ते खायला मिळतं त्याला, नाही दिलं तर मिळत नाही. त्याच्या संरक्षणाची संपूर्ण जिम्मेदारी जशी त्या आईची असते, अगदी तशी जिम्मेदारी परमात्मा त्या भक्ताच्या बाबतीत करतो, जो कोणताच उद्योग करत नाही. जो भक्त कुठलाच उद्योग करत नाही, तसा मी वाचुनी काही अनेक गोमटेची नाही. मी वाचुनी म्हणजे मी परमात्मा, माझ्या परमात्म्या वाचून, परमात्मा किंवा भगवंता वाचून त्याला दुसरं काहीही सुचत नाही. काहीच चांगलं नाही असं तो समजतो. आपल्या जगण्याला सुद्धा तो पूर्णपणे माझं नामच ठेवतो. म्हणजे मजची नाम पाही, जगणं सुद्धा माझं नाव आहे असं तो समजतो. जिणी या ठेविले, त्यानं ज्याचं पूर्ण ठेवलं. ऐसे अनन्य गतिके चित्ते चिंतित साते माते, जे उपाधित याते मीची सेवी. हा शब्दप्रयोग फार महत्वाचा आहे की त्यांचं मीच सेवन करतो म्हणाले. त्यांची सेवा कोण करतं? परमात्मा करतो. जो असा गर्भगोळासारखा अनन्य भावन होतो. अनन्य भावामध्ये ह्या फार महत्वाचा भाव आहे. ते एकवटून जी एक क्षणी अनुसरले गा माझी वाणी, तेव्हाची त्यांची चिंतवणी मदची पडली. ते ज्या क्षणामध्ये एकरूप माझ्याशी झाले, ज्या क्षणात एकरूप झाली,
अनुसरले माझी वाणी, मी सांगितल्याप्रमाणे वागायला लागले, माझ्यावर पूर्ण भार ठेवून राहायला लागले, तर म्हणेल तेव्हाची तयांची चिंतवणी, तेव्हापासून त्या क्षणापासून त्यांची चिंता मदची पडली, मला पडली म्हणाले. त्यांची चिंता आता ती त्यांनी नाही करायची, ती संपूर्ण चिंता जो आहे ते मी करत असतो, मी त्यांची सेवा करत असतो. मग तीही जे जे करावे ते मद पडिले आगवे, जैसे अजात पक्षाचे जीवे पक्षिणी जिये. जसं पंख न फुटलेल्या पक्षाचं जीवन, ही त्याची ती पक्षिणी म्हणजे त्याची आई त्या पक्षाला पूर्णपणे सावरत असते, तिथं त्याला खायला देते, त्याला घरट्यात ठेवून त्याच्यासाठी चारा वगैरे आणून त्याच्या पोटामध्ये घालते, त्याला देते आणि त्याचं संपूर्ण जीवन करते. तसं म्हणाले आपली तहान भूक नेणे. काय म्हणतो तो किती अनन्य झाला पाहिजे ते फार महत्वाचं आहे. आपली तहान भूक नेणे, तानया निकेते माऊलीची जी करणे, तसे अनुसरले मद प्राणे, ते यांचे सर्व मी करी. अनन्यतेचे उदाहरण देत असताना हे उदाहरण माऊलींनी दिले. 3 उदाहरणं फार महत्वाचे. किती अनन्यता पाहिजे त्यातलं गर्भगोळाचं एक उदाहरण फार महत्वाचं आहे. दुसरं, ज्या पक्षाला पंख फुटले नाहीत अशा पक्षाचे जसं उदरभरणाची सगळी चिंता त्याची आई ती पक्षिणी करते ते. आणि तिसरं म्हणजे जसं लहान लेकराला तहान भूक काही कळत नाही, मग त्याला तहान लागली की नाही हे पाऊल माऊलीनंच पाहायचं आणि त्याला पाणी पाजायचं, त्याला भूक लागली की नाही माऊलीनंच पाहायचं, आईनंच पाहायचं आणि त्याला घालायचं. त्याप्रमाणे जे अनन्य राहतात तया माझी या सायुज्याची चाड, तरी तेची पूर्वी कोडो का सेवा म्हणती तरी आड प्रेम सुये. त्या लोकांना माझ्या सेवेतच, माझी सायुज्यतच त्यांना प्राप्त होते, त्यांना दुसरं काहीच नको असतं. त्या माझी या सायुज्याची चाड, त्या लोकांना मोक्षाची सुद्धा चाड जी असते ती पण मी पूर्ण करतो. आणि किंवा ती कदाचित ती पण व्यवस्था करत नाही. ते म्हणतात की मला जन्मोजन्मी हीच भक्ती दे. जसं तुकाराम महाराज म्हणाले, न लगे मुक्ती धन संपदा. आम्हाला धन नको, संपदा नको, मुक्ती नको, धन संपदा तर सोडूनच द्या म्हणाले. पण मुक्तीसाठी सगळे जीव प्रयत्न करतात, हा भारतीय शास्त्राचा सिद्धांत आहे. ते पण नको. भक्तांची स्थिती अशी असते, जसं कुंती म्हणते की आम्हाला सतत संकट दे, विपद असंतु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यत्स्यात् अपुनर्भव दर्शनम. की ज्यामुळे तुझं सतत चिंतन घडतं असे संकट आमच्यावर आणून दे. संकटामध्ये मनुष्य भगवंताची आठवण करतो. तर काही वेळा भक्त असंही म्हणतात, ते सायुज्य पण मागत नाहीत, मोक्ष पण मागत नाहीत. तया माझी या सायुज्याची झाड, जर त्यांना माझे सायुज्य प्राप्त असेल तर मी त्यांचं तेही कोड पुरवतो. पण किंवा त्यांना जर असं वाटलं की नको, आम्हाला सायुज्य मुक्ती नको, का सेवा म्हणती तरी आड, तर ते म्हणतात की आम्हाला प्रेमाने तुझी सेवाच करायची आहे प्रत्येक जन्मोजन्मी, तर तीही इच्छा मी त्यांची पूर्ण करतो. म्हणजे त्या भक्ताच्या मनामध्ये जी जी गोष्ट येते ती गोष्ट मी पूर्ण करतो, असं परमात्म्याचं म्हणणं आहे. वेगळ्या भाषेत बोलायचं जर झालं तर उपासनेच्या भाषेत किंवा अन्य भाषेत बोलायचं झालं तर तो जो भक्त असतो, जो असा तादात्म्य पावलेला भक्त आहे भगवंताशी, गर्भगोळा जसा आईशी तादात्म्य पावलेला आहे, तिथं अनन्यतेचं मुख्य उदाहरण ते गर्भगोळा. कारण तो तादात्म्य, तो आईशिवाय राहू शकत नाही. तादात्म्य राहणं म्हणजे पावणं म्हणजे हाच अर्थ आहे. अनन्यता म्हणजे परमात्म्याशिवाय न राहणारा जो भक्त तो अनन्य. अन्य सर्व आश्रयांचा त्याग करून केवळ परमात्मा एकच आश्रय आहे, त्या आश्रया व्यतिरिक्त अन्यत्र तो राहूच शकत नाही, असा जो भक्त, त्या भक्ताला म्हणायचा अनन्यता. ही अनन्यता जी आहे ही त्या गर्भगोळ्यासारखी. तो गर्भगोळा जसा त्यात राहतो, मुख्य अनन्यता ती आहे. नंतरचे जे 2 उदाहरण आहेत ते व्यवहारातली उदाहरणं दिली, पण ती पूर्ण अनन्यता नाही आहे, हे लक्षात ठेवा. माऊलींनी जे 3 दृष्टांत दिलेत त्याच्यावरही खूप अजूनही वेगळं चिंतन करता येऊ शकतं. मला वाटतं आपलं प्रवचनाचा समय आता फक्त 10 मिनिटाचा राहिला म्हणून तेवढं फार मोठं चिंतन मला सांगता येणार नाही. पण 3 दृष्टांत माऊलीने जे दिले त्या 3 दृष्टांतावर वेगळं चिंतन आपण करू शकतो की मुख्य अनन्यता कशी असते ते दाखवण्यासाठी गर्भगोळाचा दृष्टांत दिला. आणि व्यवहारामध्ये, कारण व्यवहारामध्ये आपल्याला भक्त आणि देव वेगळा दिसतो ना, गर्भगोळ्यासारखा एक दिसत नाही, म्हणून व्यवहारातले 2 दृष्टांत जे ते गौण आहेत वस्तुतः, पण ते पण दाखवले की वेगळे राहतात असं जरी दिसत असले तरी ते जसे त्याच्यावर अवलंबून. इथली अनन्यता ही अवलंबून राहणे या अर्थाने. गर्भगोळ्याची अनन्यता पूर्णच आहे. अवलंबून राहणे काय कुठल्याही अर्थ, कुठल्याही दृष्टीने केलं तर गर्भगोळा त्या मातेच्या पोटात असल्यामुळे तिच्याशीच एक रूप आहे. त्याच जीव आणि जे 2 जीवाची आई म्हणतो दोहृद असं म्हणतो ना, पण दोहृद डोहाळे जे म्हणत असतो, ते डोहाळ्यातला शब्द मूळ काय, ते मूळ संस्कृत आहे की दोहद,
दोहृद म्हणजे दोन हृदय असतात. एक ते जीवाचं हृदय आणि एक ते मातेचं हृदय असतं. आणि त्याला डोहाळे म्हणतात. संस्कृतमध्ये त्याला दोहृद, दोहद आणि मग डोहाळे असं ते मूळ शब्द आहे. दोहृद, त्याचं झालं दोहद आणि त्याच्यानंतर झालं डोहाळे. तर तो गर्भगोळा जसा एका आईशी पूर्णपणे होऊन तिच्याशीच एक रूप झालेला असतो, तिथं त्याचा हृदय सुद्धा आईच्या हृदयाची एक रूप झालेलं असतं. तिथं कुठलाच उद्यम नसतो. ते मुख्य दृष्टांत आहे अनन्यतेचा. अनन्यताची जी मुख्य पायरी ती आहे. ती मुख्य पायरी ज्यावेळेस प्राप्त होईल त्यावेळेस भगवत त्यावेळेस ते म्हणतील की त्या भगवंत त्याची मीची सेवी हा फार महत्वाचा शब्द आहे. म्हणजे गीतेपेक्षा हा महत्वाचा शब्द आहे. त्याचा योगक्षेम महाम्यामे गीतेतला शब्द बुळबुळीत आहे. मीची सेवा हा शब्द फार महत्वाचा आहे की त्याला जे जे पाहिजे त्याची सेवा मीच करतो. सेवेमध्ये सगळं आलं की त्याच्या म्हणजे सेवेमध्ये असं आहे की सेवा खरा सेवक कोणता जो न सांगता करतो ते परमात्म्याला ते अभिप्रेत आहे. पुन्हा सेवा आणि सेवेच्या दृष्टीने जर चिंतन जर करायला गेलो तर भक्तानं कुठल्याही गोष्टीचा उच्चार न करता बाप देवा मला पाहिजे असं न सांगता सुद्धा त्याच्या मनात आल्याबरोबर त्याला नेऊन देणं ही सेवा झाली. ती परमात्म्याला ते अभिप्रेत आहे. उत्तम भक्त हाच आहे की अनुक्तेपी कृतः, न सांगता जो करतो. फक्त त्या उत्तम सेवक कोण, तो मालकाच्या केवळ हावभावावरून आणि त्याच्या विचाराच्या एकंदरीत दिशेवरून त्याला काय पाहिजे हे जो करतो तो उत्तम सेवक, उत्तम मुलगा किंवा उत्तम शिष्य. रामायणामध्ये असं सांगितलंय, अनुक्तेपी यो करोती, म्हणजे न सांगता जो करतो तो मुलगा किंवा तो शिष्य उत्तम, म्हणजे गुरूंच्या भावना जाणून घेऊन काम करणारा. सांगून जो करतो तो मध्यम, आणि सांगून सुद्धा जो करत नाही तो अधम. आणि त्याच्या पुढे तर मग काय निर्लज्जांची तर गोष्ट वेगळीच, तो भाग वेगळाच अजून, त्याच्या पुढला तो गोष्ट वेगळी. पण हे तीन प्रकार. तर परमात्मा हा उत्तम सेवक आहे. त्यामुळे मीची सेवी हा शब्द गीतेत सांगितलेला योगक्षेम महाम्य हा शब्दापेक्षाही माऊलीनं दिलेला मीची सेवी हा शब्द हा अत्यंत समर्पक आणि अत्यंत महत्वाचा आहे. मी जे भागवतातलं उदाहरण तुम्हाला दिलं की अनुप्रजाम्यहम एतत् पूजे तेंगरी रेणुबी, मी त्यांच्या पाठीमागे जातो. किंवा सुरुवातीला जे मी सांगितलं की तत्र तिष्ठा मी नारद, मी तिथं उभा राहतो. कशासाठी, तर त्याची सेवा करायची ना. काय त्याच्या मनात येईल ते पटकन आणून दिलं पाहिजे. एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो की द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस परमात्मा खूप उशिरा आला पीतांबर घेऊन. त्यावेळेस प्रत्यक्ष परमात्म्याची आणि द्रौपदीची भेट झाली तेव्हा द्रौपदी म्हणली की देवा किती उशिरा आलास म्हणे, तू असं काय केलंस. तर परमात्मा असं म्हणाला, काय करावं म्हणाले, मी तिथंच होतो म्हणाले. तू मला जर म्हणलं असतं देवा ये तर मी लगेच आलो असतो. पण तू बोलता बोलता असं म्हणलीस म्हणे की श्रीकृष्ण द्वारकावासीन, हे द्वारकेत राहणारे कृष्ण असं म्हणली. म्हणून मी त्या राज्यसभामध्ये असताना सुद्धा तू द्वारकावासीन म्हणले ते खरं करण्यासाठी द्वारकेत गेलो मग आलो म्हणून एवढा उशीर झाला म्हणले मला. परमात्मा इतकं भक्ताच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष देतो की तो त्यानं काय विशेषण दिलं, द्वारकावासीन, मग द्वारकेत जा, मग तिथून वापस या. म्हणजे उभाच राहिलेला असतो तो वस्तुतः. तुम्ही पहा, जेव्हा तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्याल तेव्हा तुम्हाला त्याची खरी ओळख होईल, परमात्म्याची खरी जाणीव त्यावेळेस होईल आणि त्याची भक्ती तुम्हाला कळता येईल. आणि खरोखर असं आहे की योगशास्त्रामध्ये एक सिद्धी सांगितली आहे. योगशास्त्रातली एक सिद्धी सांगतो तुम्हाला. कोणाचंही फुकट न खाण्याचा नियम करा. कोणाचंही फुकट आपल्याला नको अशी भावना तुम्ही करा. काही दिवस हा नियम तुम्ही कसोशीनं पाळा. 2 ते 3 वर्षानंतर हा जर नियम तुम्ही पाळला तर नंतर आपोआप तुमची इच्छा नसली तरी तुमच्याकडे सगळं चालत येतं. तुम्ही देतो म्हणलं तरी ते समोरचा घेत नाही. हा अनुभव अनेकांचा आहे. आमच्या गुरुजींचा हा अनुभव आहे. मी म्हटलं ना की मी अनेक महात्मे पाहिलेत. मी 2-3 महात्मे ज्यांनी अनुष्ठान केलेले आहेत असे महात्मे पाहिले. मी मगाशी यज्ञेश्वरी शास्त्री रबंदेंचं उदाहरण दिलं. यज्ञेश्वरी शास्त्री कस्तुरेंचं उदाहरण जगासमोर आहे. मोठं उदाहरण आहे की चतुर्वेदेश्वर धाम सावरगाव सारखी संस्था त्या कठीण काळामध्ये त्यांनी चालवली. 50-50 पोरं घेऊन चालवली. त्या जंगलात त्यांनी चालवलं आणि कुठेही फारशी प्रसिद्धी नाही, कुठेही प्रवचनातून पैसा मागणं नाही.
देणगी लोकांनी आणून दिली स्वतःहून. फारसं त्याच्यासाठी प्रयत्न केले नाही तरी आपोआप वेळेवर येत असेल. असं कितीतरी वेळा आम्ही असं पाहिलं की तेल संपलं, आता तेल नाहीये, ठीक आहे रामराय बघेल असं म्हणायचं. संध्याकाळच्या वेळेस दिवा लावायच्या वेळेस बरोबर कोणीतरी तेलाचा पुडा वगैरे आणून द्यायचा. असे कितीतरी अनुभव आम्ही आमच्या डोळ्यात पाहिलेले, आमच्या नजरेसमोर पाहिले. गुरुजींची एक पिशवी होती, त्या पिशवीमध्ये कोणी पैसे आणून टाकत नसे. टाकताना फार कमी पाहिले आम्ही त्याच्यात पैसे, पण त्यातून पैसे काढल्या खूप जायचे, पण ते कधीच पैसे त्या पिशवीमध्ये पैसे नाहीत असं कधी व्हायचं नाही. पाहिजे तेवढे पैसे त्या विद्यार्थ्याला 100 रुपये पाहिजे 100 रुपये, 5 रुपये पाहिजे 5 रुपये, असे बरोबर त्यातून पाहिजे तेवढे पैसे मिळायचे. हे अनुभव आम्ही आमच्या नजरेनं स्वतः घेतलेले आहेत. योगक्षेमम महाम्यम काय असतं, आणि गुरुजी स्वतः मला एकदा असं म्हणाले होते की खरोखर श्रद्धा जर असेल आणि श्रद्धेनं जर तू नाम घेतलंस, नुसतं दगड दगड, अरे परमात्म्याचं नाव तर फार लांब राहिलं म्हणाले. रामकृष्ण हरी श्रीराम जय राम जय जय राम दिगंबरा दिगंबरा हे नाम फार लांब राहिलं म्हणाले. नुसतं दगड दगड तू श्रद्धेनं म्हणाले, तुला पाहिजे तिथं खायला मिळतं म्हणाले. आणि गप्पा मारत नाही, हा माझा स्वतःचा अनुभव आहे, माझ्या जीवनाचा अनुभव आहे, माझं जीवन त्यावर आहे म्हणाले. आणि संपूर्ण आयुष्यभर कस्तुरी शास्त्रींनी खरोखरच उद्योगधंदा म्हणून फारसं काही केलं नाही, पोटा पाण्याचा उद्योगधंदा म्हणून फारसं काही केलं नाही. पण त्यांचा उद्योगधंदा सगळा झाला, त्यांचे लेकरं बाळं शिकले, आपोआप सगळं झालं, मोठं झालं. त्यांच्या लेकरा बाळांनी स्वतःच्या घरं बांधली, त्यांनी स्वतः काहीच केलं नाही, पण ते आपोआप सगळं झालं. आणि त्यांनी स्वतः काय केलं तर पोरांना शिकवत राहिले. वेदो रक्षते रक्षतः, धर्मो रक्षते रक्षतः, याचं मोठं ज्वलंत उदाहरण आमच्या समोर आमच्या गुरुजींचं आहे. आणि मी बघायचं सांगितल्याप्रमाणे आम्ही आश्रमात असताना असं पुष्कळ वेळा पाहिलं की गहू संपले, तांदूळ संपले, पण ते आपोआप येतात. असं कधीच होत नव्हतं की तांदूळ संपले तर काय करावं, 2 दिवस काय करावं अशी स्थिती होत नव्हती. दुपारी संपले तर रात्रीपर्यंत कुठून ना कुठून तरी आपोआप यायचं. त्यासाठी कोणाला फोन करून सांगितलं पण जायचं नाही की आणा म्हणून. गुरुजींच्या तपाचा तो प्रभाव होता. हे भगवंत योगक्षेमम वहाम्यम करतो. असा अनन्य गतिका त्याला खरी भक्ती म्हणतात. लोकांना जे अभिप्रेत असतं की देवानं आमचं बसल्या जागी सगळं चांगलं करावं, धैर्य हरी पलंगरी करावं, पण ते करत असताना जी भगवंताशी एकरूपता अभिप्रेत आहे, ती एकरूपता आपण मिळवत नाही. खरं म्हणजे अनन्यते या शब्दावर सुद्धा आमच्या गुरुजींनी 7 प्रकारची अनन्यता असा एक लेखच लिहिला आहे. तो 7 प्रकारची अनन्यता आहे. साधना अनन्यता, साधक अनन्य, साध्यान्यता अनन्यता, साधन अनन्यता, काल अनन्यता वगैरे वगैरे, मंत्र अनन्यता, गुरु अनन्यता, देवता अनन्यता, अशा 7 प्रकारच्या अनन्यता गुरुजींनी त्याचं विवरण केलंय. पण या आपल्या कमी वेळामध्ये यथाशक्ती, यथामती, यथा समयी जेवढं मला जमलं, जसं जमलं तसं आपल्या सर्वांच्या समोर ही दरवर्षीची माझी सेवा, मला फार आनंद झाला की या निमित्तानं ही सेवा बंद नाही पडली, खंड नाही पडला. ती ही बाबासाहेबाच्या जेणेकरून माझ्या वडिलांनी बाबासाहेबाचे 18 वर्ष त्या ठिकाणी राहून सेवा केली, पाणी भरलंय तिथं, खरोखर पाणी भरलंय. त्यामुळे एक वेगळी निष्ठा आमची केशवराज बाबासाहेबांच्या प्रती आहे, मनामध्ये एक वेगळा भाव आहे. आणि आज जे काही आम्हाला मिळालेलं आहे ते सगळं सेलू देवतेचंच विशेष आहे. त्यांनीच आमच्यावर अनुग्रह केलेला आहे. त्या अनुग्रहामुळं आज मी थोडा चांगल्या पदावर आलेलो आहे. त्यामुळं त्या देवतेची ही या निमित्तानं वर्षातून एकदा झालेली सेवा ही त्यांच्याच चरणी समर्पित करतो. झालेली यथाशक्ती यथामती, काही यात जर चुकलं असेल, काही कोणाला त्रास झाला असेल, ते मोबाईल ठेवताना काही थोडाफार त्रास झाला, आवाज येत नव्हता असंही मधून मला एक निरोप आला, तर या सगळ्या चुकीबद्दल क्षमा मागतो. कारण काही टेक्निक गोष्टी असतात त्याच्यात आपण तेवढे परफेक्ट नसतो, एक. आणि दुसरं म्हणजे मोबाईल आडवा ठेवणं मला भाग याच्यासाठी आहे की ते मला तो स्टँडवर तो तसाच लावावा लागतो, कारण मी समोर स्टँडवर लावलेले, त्यामुळं तसाच मोबाईल मला ठेवावा लागला. त्यामुळं त्याबद्दल जर कोणाची गैरसोय होत असेल त्यांना, तर त्याबद्दलही क्षमा मागतो. आणि झालेली संपूर्ण सेवा बाबासाहेबांच्या चरणी ठेवून समर्पित करून माझ्या या वाणीला बाबासाहेबांच्या आणि आमच्या गुरुजींच्या अंती गुरुजींना नमस्कार करतो, ज्ञानोबा माऊलींना नमस्कार करतो आणि माझ्या या वाणीला पूर्ण विराम देतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. केशवराज बाबासाहेब महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.